नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी डॉक्टर पूर्णिमा गौरी, न्यूरोलॉजिस्ट, मेंटर अँड आर्टिस्ट. आज वर्ल्ड पार्किन्सन्स डिझीज डेच्या निमित्ताने आपण पार्किन्सन्स डिझीजच्या विषयी चर्चा करणार आहोत. त्याच्याबद्दल काही माहिती समजून घेणार आहोत. नॉन मोटर मॅनिफेस्टेशन्स. अनेक वर्ष असं वाटत राहिलं की पार्किन्सन्स डिझीजमध्ये फक्त क्रियांवर, हालचालीवर परिणाम होतो. पण नंतर रिसर्च सुरू राहिला आणि लक्षात आलं की हालचालींवर परिणाम होण्याच्या अगोदरच काही ठराविक गोष्टी पार्किन्सन्स डिझीजमध्ये सुरू झालेल्या असतात आणि त्यांना आता खूप महत्त्व आलं आहे. कारण ह्या जर गोष्टी आपल्याला लवकर लक्षात आल्या तर आपण पार्किन्सन्स डिझीजचं डायग्नोसिससुद्धा लवकर करतो आहे ना, आणि मग पेशंटसाठी करण्यासारखं भरपूर काही आहे. तर ह्या नॉन मोटर किंवा प्री मोटर चेंजेस इन पार्किन्सन्स डिझीज ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे हायपोऑस्मिया. हायपोऑस्मिया म्हणजे गंध, वास कमी येणं. त्याच्यानंतर रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर्स किंवा अदर स्लीप डिसऑर्डर्ससुद्धा, म्हणजे झोप कमी लागणं, इन्सोम्निया. रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर हा अतिशय चमत्कारिक प्रकार आहे की जे स्वप्न आपल्याला येत असतात, ती स्वप्न तिथेच नुसती लिमिटेड न राहून ती व्यक्ती झोपेमध्ये त्या स्वप्नातले ॲक्शन्स करू लागते आणि मग स्लीपिंग पार्टनरला धक्केबुक्के बसतात. तर ह्याला रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर असं म्हटलेलं आहे आणि वाटतं तितकं हे अनकॉमन नाही आहे. बऱ्यापैकी आम्हाला हे पेशंटचे नातेवाईक कंप्लेंट्स घेऊन येतात की अचानक मला लाथ बसते झोपेमध्ये, किंवा अचानक ओरडतच उठतो, किंवा अचानक भान हरवल्यासारखं काहीतरी हालचाल झोपेमध्ये सुरू असते. तर हे रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर्स. त्यानंतर कॉन्स्टिपेशन पण एक महत्त्वाचं प्रीमोटर मॅनिफेस्टेशन आहे पार्किन्सन्स डिझीज. काही काही पेशंट्सना मेमरी प्रॉब्लेम्स सुरू होतात. काही काहींना रेस्टलेस लेग सिंड्रोम, म्हणजे झोप लागत नाही कारण पायात असे तीव्र सेन्सेशन्स येतात आणि पाय असे सतत हलवत राहण्याची इच्छा होते. तर ते पण प्रीमोटर मॅनिफेस्टेशन राहू शकतं पार्किन्सन्स डिझीजमध्ये. थकवा, बोलण्यामध्ये, भाषेमध्ये प्रॉब्लेम, हे पण प्रीमोटर मॅनिफेस्टेशन्स असू शकतात. काही पेशंट्सना भास होऊ शकतात आणि असे भास असतात की कोणीतरी दिसतंय आणि इनसाईट प्रिझर्व्ड असते, म्हणजे पेशंटला माहीत असतं की हा माझा भास आहे. तर हे अशा प्रकारचे बदल पार्किन्सन्स डिझीज उघड सुरू होण्याच्या अगोदरच पेशंटच्या सिस्टममध्ये होऊ शकतात आणि त्याच्यावरनं आपल्याला पार्किन्सन्सचा डायग्नोसिस उलट लवकर करता येतो. काही काही पेशंट्सना हे सगळे त्रास पार्किन्सन्स डिझीजचं डायग्नोसिस झाल्यानंतरसुद्धा सुरू होऊ शकतात आणि तरीसुद्धा त्यांना महत्त्व आहे, कारण ह्या त्रासांना मॅनेज करणं हे त्या पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ, म्हणजे पेशंट कशा पद्धतीने एक मिनिंगफुल आयुष्य जगतोय ह्याच्यासाठी हे सगळे सिम्पटम्स मॅनेज करणं गरजेचं असतं. कॉन्स्टिपेशन मॅनेज करणं गरजेचं असतं, स्लीप डिसऑर्डर मॅनेज करणं गरजेचं असतं, मेमरी प्रॉब्लेम मॅनेज करणं गरजेचं असतं, भास मॅनेज करणं गरजेचं असतं. तर हे सगळे नॉन मोटर मॅनिफेस्टेशन्स जे आहेत ते जर तुम्हाला असतील, आपल्या डॉक्टरांना आवर्जून सांगायचं आहे की मला हे होतं आहे आणि हे कमी करण्याचे औषधं पण तुम्ही मला द्या. असेल की पार्किन्सन्स डिझीज किंवा पार्किन्सनिझम असलेला प्रत्येक पेशंट हा वेगळा आहे. प्रत्येक पेशंटला त्याच 3 गोष्टी नसणार आहेत. कोणाला रेम स्लीप बिहेवियर डिसऑर्डर असणार आहे आणि रिजिडिटी असेल, कोणाला इन्सोम्निया असेल, साधं झोप लागत नसेल आणि कंपन खूप होत असेल. तर हे कॉम्बिनेशन्स जे असतात ते प्रत्येक पेशंटमध्ये वेगळे असतात आणि म्हणूनच प्रत्येक पेशंट हा युनिक असतो आणि त्या पेशंटला व्यवस्थित तपासून त्यांना कशा प्रकारची ट्रीटमेंट हवी आहे. त्यामुळे पार्किन्सन्स डिझीजची ट्रीटमेंट ही नुसतीच स्किल नाही आहे, इट्स ऑल्सो अन आर्ट. कोणती औषधं द्यायची आणि वेळोवेळी द्यायची, ठराविक वेळेला द्यायची, जेवणाच्या आधी घ्यायची, नंतर घ्यायची, हे सगळं नीट प्रकारे समजावून सांगणं, काउन्सिलिंग करणं, फॅमिली काउन्सिलिंग करणं हे पार्किन्सन्स डिझीजमध्ये अतिशय महत्त्वाचं असतं. गोल सेटिंग करणं, आपल्या अपेक्षा किती ठेवल्या पाहिजेत, कशा ठेवल्या पाहिजेत, हे सगळंच काउन्सिलिंगमध्ये इन्क्लूड करणं अतिशय महत्त्वाचं असतं. तर पार्किन्सन्स डिझीज हा मेनली क्लिनिकल डायग्नोसिस आहे. जसं मी म्हटलं, पेशंट चालत आत येत असतानाच आमच्या मनात तो येतो डायग्नोसिस की अच्छा हे चालणं अगदी टिपिकल आहे पार्किन्सन्स डिझीजचं. तर इट्स अ क्लिनिकल डायग्नोसिस. आणि जे 4 घटक सांगितले मी, ब्रॅडिकायनेझिया, ट्रेमर्स, लॉस ऑफ पोस्चरल रिफ्लेक्सिस, रिजिडिटी, ह्या 4 पैकी कोणतेही 2 असले तरी आपण पार्किन्सन्स डिझीज हे डायग्नोसिस करतो. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त नॉन मोटर काय काय आहे पेशंटला ते सुद्धा आपण बघतो. ठराविक पेशंट्समध्ये ॲडिशनल टेस्ट आपण करतो, जसं की CT स्कॅन, MRI किंवा पेट CT स्कॅन. जर जेनेटिक पार्किन्सन्सची शंका असेल, ज्याच्यामध्ये पार्किन्सन्स लवकर तरुणपणीसुद्धा सुरू होऊ शकतो, 40sमध्ये सुरू होऊ शकतो, इन विच केस वी मे डू जेनेटिक टेस्टिंग ऑल्सो. पेशंटची जेव्हा तपासणी करतो पहिल्या व्हिजिटलाच, तेव्हाच जेव्हा डायग्नोसिस मनात येतो तेव्हा एक होएन अँड यार नावाची एक स्केल दिली आहे, ज्याच्यावरनं 1 to 5च्या रेटिंगमध्ये पेशंटची डिसेबिलिटी किंवा ॲबिलिटी किती आहे हे आपण रेट करतो. 1 म्हणजे अगदी मिनिमल, म्हणजे माइल्ड स्टेजचा डिझीज आहे, आणि 5 म्हणजे पूर्ण परावलंबी आणि झोपून असलेला पेशंट. युजली पेशंट 1 to 3 या स्टेजमध्येच आमच्याकडे पोचतात.
तर हे स्टेजिंग, हे ग्रेडिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण ह्याच्यावरनं आपले ट्रीटमेंटचे निर्णय ठरणार असतात. करेक्ट मेडिकेशन चूज करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पेशंटचे जे काही स्पेक्ट्रम ऑफ सिम्पटम्स आहेत, पेशंटला ह्या 4पैकी कोणते 2 गोष्टी आहेत, कोणत्या 2 गोष्टी आहेत, हे सगळं बघून, नॉन मोटर काय काय आहे हे सगळं बघून मग मेडिसिन सिलेक्ट करतो. डोपामिन जे आतमध्ये बनत नाही आहे ते आपण बाहेरून देण्याचा प्रयत्न करतो आहे. मग ते शरीराच्या गरजेला मॅच झालं पाहिजे. मग डोपामिनची जर गोळी तुम्ही घेत असाल लिव्होडोपाची, तर ती जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा 1 तास नंतर अशी तरी घेतली पाहिजे. तर हे सगळे इन्स्ट्रक्शन समजून घेणं महत्त्वाचं आहे. ॲडिशनल गोळ्यांच्या व्यतिरिक्त पेशंटला काही लागणार असेल क्रिया, प्रोसिजर्स जे आता नवीन आलेले आहेत फंक्शनल न्यूरोसर्जरीमध्ये, तर ते सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. बट दॅट इज रिक्वायर्ड इन अ डिफरंट स्टेज ऑफ द इलनेस. गोळ्या औषधांबरोबर महत्त्वाचं असतं ॲग्रेसिव्ह रिहॅबिलिटेशन स्ट्रॅटेजीज. पुनर्वसनावरती एक महत्त्वाचा स्पॉटलाईट, एक महत्त्वाचा फोकस ठेवावाच लागतो पार्किन्सन्स डिझीजला ट्रीट करण्यामध्ये. पुनर्वसनाचे अनेक घटक आहेत. न्यूरोफिजिओथेरपिस्टकडे जावं लागतं. बॅलन्स कसा मेंटेन करायचा, चालायचं कसं, म्हणजे बॅलन्स अँड गेट ट्रेनिंग, फ्लेक्सिबिलिटी एक्सरसाइजेस, रिलॅक्सेशन एक्सरसाइजेस आणि फंक्शनल ट्रेनिंग, ह्या अनेक घटक आहेत ह्याच्यामध्ये. तर न्यूरोफिजिओथेरपी फॉर पार्किन्सन्स डिझीज हा स्वतःमध्येच एक अतिशय मोठा विषय आहे आणि ह्याच्यासाठी त्याच्या एक्सपर्ट्सनेच फिजिओथेरपी दिलेली ही जास्त महत्त्वाची असते. त्यांचं स्केलिंग, रेटिंग, ग्रेडिंग हे सगळं बघून पेशंटचं, त्यांना कोणते कस्टमाइज, जसं मी म्हटलं प्रत्येक पेशंट वेगळा आहे, त्यामुळे प्रत्येक पेशंटला लागणारे फिजिओथेरपीचे टेक्निकसुद्धा वेगळे असतात आणि त्या पद्धतीने ते दिले गेले पाहिजेत. आणि 4 दिवस केलं आणि मग सुट्टी घेतली असं चालत नाही. पार्किन्सन्स डिझीजमध्ये फिजिओथेरपी किंवा रिहॅबिलिटेशनसाठी दिलेले जे प्रोसिजर्स आहेत, मोटर प्रॉब्लेम सॉल्विंग शिकवावं लागतं. तर हे जे सगळे प्रोसिजर्स आहेत हे रोज करायचे आहेत. इट शुड बिकम अ पार्ट ऑफ द लाईफ. म्हणजे औषधं दिलं आहे आणि फिजिओथेरपी नाही दिली म्हणजे गाडीत पेट्रोल भरून आपण पार्किंगमध्ये लावल्यासारखं होतं. गाडीचा उपयोग व्हायला पाहिजे असेल तर ती चालवावी लागते. तर तसंच आहे रिहॅबिलिटेशनचं, की नुसत्या गोळ्या घेऊन चालणार नाहीत. रिहॅबिलिटेशन टेक्निक्स ह्या रोज अंगवळणी पडतील इतक्या त्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये इंटिग्रेटेड पाहिजेत. त्याच्यानंतर पेशंटच्या आजूबाजूचं जे वातावरण आहे तिथे बदल करावे लागतात. त्या वातावरणाला सोपं करावं लागतं. आपण मोटर प्रॉब्लेम सॉल्विंग इथे करणारच आहोत, इथे शिकवणारच आहोत, पण ते मोटर प्रॉब्लेम सॉल्विंग महत्त्वाच्याच गोष्टींसाठी करावं लागावं. खोलीमध्ये अडथळे नकोत, जमीन खूप स्मूथ गुळगुळीत नको, ह्या सगळ्या गोष्टींकडे, मग चालता चालता आधार लागला तर भिंतींना रॉड्स पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी ह्या महत्त्वाच्या असतात. सपोर्ट ग्रुप्स हा एक महत्त्वाचा भाग होऊन जातो पार्किन्सन्स डिझीजमध्ये. कारण कोणत्या तरी पेशंटने आपला एखादा प्रॉब्लेम सोडवलेला असतो, पण मी तो सोडवलेला नाही आहे माझ्या लाईफमध्ये. तर मी आणि ह्या पेशंटने जर चर्चा केली तर मला कळतं की अरे वा, किती छान, तुम्ही तो सोडवला, मी पण आता असंच करीन. तर सपोर्ट ग्रुप हा सेल्फ हेल्प ग्रुपचाच एक प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये एकमेकाची चर्चा करून, समस्थितीतले लोक एकत्र येऊन एकमेकाशी चर्चा करून एकमेकाचे प्रॉब्लेम्स अतिशय छान पद्धतीने सोडवू शकतात. तर सपोर्ट ग्रुपचा खूप महत्त्वाचा भाग आहे पार्किन्सन्स डिझीजमध्ये. त्यानंतर केअर गिवर्स हेल्थ, कारण जसं जसं पार्किन्सन्स डिझीज त्या पेशंटमध्ये वाढत जातो तसं केअर गिवरचा रोल वाढतो. पेशंटची काळजी कोण घेत आहे, डेझिग्नेटेड केअर गिवर, त्यांचा रोल खूप वाढतो. एस्पेशली भास व्हायला लागले, मेमरीवर प्रॉब्लेम व्हायला लागले, ही स्टेज जेव्हा येते तेव्हा मग केअर गिवर्सचा रोल खूप वाढतो आणि मग त्यांच्या हेल्थचा पण आम्हाला विचार करावा लागतो. त्यामुळे केअर गिवर्स हेल्थ हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे पार्किन्सन्स डिझीजमध्ये. त्यामुळे पार्किन्सन्स डिझीजचा जर सपोर्ट ग्रुप असेल तर तिथे डॉक्टर्सच नाही आहेत नुसते, तिथे फिजिओथेरपिस्ट आहेत, तिथे स्पीच अँड लँग्वेज थेरपिस्ट आहेत, तिथे न्यूरोसायकोलॉजिस्ट आहेत आणि तिथे सोशल वर्कर्ससुद्धा आहेत. आणि ह्या अशा सगळ्या टीमवर्कनेच पार्किन्सन्स डिझीजचा प्रॉब्लेम आपण चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो. माझ्या दृष्टीने 5 गोल्स असतात. 5 गोल्समध्ये सर्वात पहिला गोल आहे मीनिंगफुल पर्पजफुल लाईफ, एक्झिस्टन्स नाही, लाईफ. त्याच्यानंतर फंक्शनॅलिटी, आपलं काम आपण करत राहणं. मोबिलिटी, हालचाल ही जेवढी जमेल तेवढे दिवस, तेवढे वर्ष शाबूत ठेवणं, हालचाल, आणि ज्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशनचा अतिशय मोठा वाटा आहे. त्याच्यानंतर कम्फर्ट, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला त्या व्यक्तीला कम्फर्टेबल ठेवता आलं पाहिजे आणि त्या व्यक्तीची डिग्निटी मेंटेन राहिली पाहिजे. तर हे 5 घटक पार्किन्सन्स डिझीजच्या ट्रीटमेंटमध्ये मी मानते. आणि फॅमिली काउन्सिलिंग त्यामुळेच हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे. गोल सेटिंग, पेशंटला कल्पना देणं की तुमच्या आयुष्यातनं तुम्ही काय अपेक्षा ठेवायच्या आणि त्या अपेक्षा पूर्ण करता येत राहिल्या पाहिजेत, म्हणून काय काय करायचं आहे. नुसतं औषधं घेऊन चालणार नाही, तर रिहॅबिलिटेशन टेक्निक्स, रिलॅक्सेशन टेक्निक्स, सपोर्ट ग्रुपचा भाग होणं आणि
जेवढं जमेल तेवढं फ्रूटफुल आयुष्य जगत राहणं हे पार्किन्सन्स डिझीजसाठी महत्त्वाचं आहे.